नमस्कार. अधिक मास महात्म्य या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 18 पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. जय जय आजी मंगलधामा. मंगल नाम तुझे आत्मया रामा. चराचर फलांकित द्रुमा. नामा अनामातीत तू. अमंगळ हे माझी काया. मंगल नाम तुझे हे रघुराया. मंगल जननी दुहिता प्रिया. करी छाया कृपेची. तव कृपाबळे समस्त. वदेन म्हणतो समग्र ग्रंथ. तो सिद्धी पाववी समस्त. ठेवी वरदस्त श्री माझ्या. ऐका श्रोते जनसादर. मल महात्म्य परिकर. लक्ष्मीनारायण संवाद थोर. भावे साचार परिसीचे. पूर्वी मेरुगिरीचे दक्षिण पारी. विद्यांद्री पर्वत निर्धारी. नर्मदा वाहे अमृतमय गिरी. वृक्ष तीरी शोभती. नाना वृक्ष सुशोभित. नारिकेळी फळभारे लवत. ताडमाड खर्जुरी शोभत. वृक्ष शोभती नाना परी. तेथे हंस कारंडव चक्रवाके. मयूर चातक बदके. मूषक नकुळ बिडाळके. आनंदे देखे खेळती. तेथे ऋषी समुदाओ बरवा. स्नान संधे आधारिती उमाधवा. यक्ष गणगंधर्वा ते दवा. आराम रमवी सर्वाते. तेथे भवानी सहित शूळपाणी. क्रीडार्थ येतात तयेवनी. ऐसे ते परम शोभित स्थानी. अनुपम्य न वदवे. तेथे भृगुनामे एकनगरी. परमरमणीय परी. सदा वास्तव्य अमरपुरी. तपादरे करिताती. तया नगरी एक ब्राह्मण. भृगुवंशज समकुलीन. वेदाध्यायी परम निपुण. ज्योतिषी पूर्ण सिद्धांती. नाम तया कुळ शर्मा. जाणे सर्व धर्म अधर्मा. तयाची भार्या उपरमा. कुशावती नाम तियेचे. तिच्या उदरी कन्यारत्न प्रसवलिते. गुणनिधान रूपेल परम लावण्य. नाम जाण मेधावती. एकुलती एक वंशस्थळी. अति सुंदर रूपागळी. उणी तिज पुढे नैषधबाळी. बहु आगळी चतुरपणे. ओठ तिचे अति आरक्त. गौरांगी शोभिवंत. सिंहाकृती कटी शोभत. मृगनेत्री गजगामिनी. प्राप्त होता 16 वर्षे. कुच चमकती जंबिरा ऐसे. पीतवर्ण साजिरे सरसे. देखतास मानस संतोषे. तपिये विसरले तपा. जपिये विसरले जपा. पाहता जियेचे स्वरूपा. वीर्य ढळे क्षणार्थे. ऐसे ते लावण्याची ज्योती. पाहता नेत्र तटस्थ होती. पितावलोकिता तये प्रती. जाली उपरती मृगांक. मग पितयाने वर विचार. करिता झाला साचार. पद्मनाभ एक द्विजकुमर. अति सुंदर सुलक्षणी. वेदशास्त्र संपन्न होती. मान्यता विशेष सर्वाठाई. घटितार्थ पाहून ते समयी. तिथी निश्चयो पै केला. सालंकृत कन्यादान. करुण अर्पिले कन्यारत्न. 4 दिवस सोहळा संपूर्ण. ब्राह्मण भोजन यथाविधी. काही एक दिवस श्वशुर मंदिरी. राहिलेसे ते सुंदरी. उभयतान प्रीती पडी भारी. न सोडती एकमेका. क्षण एक वियोगे व्यथा. सहन होईना उभयता. तव दैवयोग विचित्रता. न सोडी सर्वथा कवणाते. एकदा नर्मदा तिरी विप्रकुमार. जलक्रीडा करिता निर्भर. सन्निध पातला एक मगर. नेला ओढुनी पाताळा. तीरी होता जो समुदाव. हाहाकार करती जो सर्व. ग्रामवासियांनी घेतली धाव. मात जाणविली पितया ते. वक्षस्थळ ताडिती माता पिता. श्वशुरासहित धावली कांता. शोक करीती माता पिता. हा जगन्नाथा केले काय. मृत्तिका घेऊनी वदनी. घालितसे ते कामिनी. शोकवर्णिता उलो माहे धरणी. कवीची वाणी कुंठित. म्हणे आहा देवा जगन्नाथा. कोठवरी भोगू वैधव व्यथा. जन म्हणती हे ललना आता. करील कोई नेणवे. म्हणे बुडाले माझे जहाज. ओस पडली माझी सेज. सौभाग्य दग्ध झाले आज. बोलू गुज कवणाते. ऐसा विलाप करता ते कांता. पिता सावरी येते तत्वता. परी न सोसवे दुःख अवस्था. सावरुनी पिता धरी बाळे. पहा नाही कोणी कोणाची. अवघी सांगाती सुखाची. वेळ येता मृत्युकाळीची. अंती एकलाची जातसे. या लागी सज्ञानजनी प्रवर्ताते. आत्मसाधनी सुट्टे काळ वयापासूनी. ऐसे जनी वर्तावे. कवणाची माता कवणाचा पिता. कवणाची कांता कवण दुहिता. बंधू भगिनी हे तत्वता. आप्त सोयरे समग्र. कवण नाही कोणाचे.
अंती जाणे लागे नेमाचे, या लागी सार्थक जन्माचे. करासाचे बापांनो, पहा प्रवाही बुडाला विप्रकुमार. तया ते टाकून परिवार, परत ते झाले एराएर. लहान थोर सर्वही ऐसे लोटता बहुत दिवस. वैधव्य दशा सतीस, जिताची मृत्यू स्त्रियेस. भोगिता वैधव्यास जाणपा, दिवस न लोटेची सर्वथा. न सरे वैधव्याची व्यथा, आयुष्य ही न सरेची तत्वता. मरणावस्था सती ते, तव एके काळी ते सुंदरी. स्नानार्थ पातली नर्मदा तीरी, तेथे पुराण श्रवणी क्षणभरी. अवकाशे बैसली असे, तेथे निरूपण निघाले. मळ महात्म्य पुण्यागळे, स्नानकदान करिता एक वेळे. प्राप्त सोहळे वैकुंठी, ऐसा विश्वास धरुणांतरी. ग्रह पातली ते सुंदरी, मग मृदुवचने प्रार्थना करी. ते अवसरी पितयाची, म्हणे ताता एक वचन. वैधव्यवथान लोटे जाण, तरी उपाव करू कवण. सांग मज लागून स्वामिया, तिये ते पाहून दुःखभरित. पिताने अश्रू स्रवत, म्हणे बाई एकमात. करी व्रत मलमात्म्य, परी संपूर्ण भरत आला मास. उर्वरित राहिला एक दिवस, तरी तू आचरे स्नानदानास. मौन नक्तास आचरावे, उपरी करू उद्यापन. यथाविधी ब्राह्मण संतर्पण, केली आगडे महापुण्य. सत्यदान शुभानने, जैसा संपूर्ण ग्रंथ ऐकता. शेवटील अध्याय ऐकता, फळला देहो तत्वता. संपूर्णता प्राप्त होय, तैसेची हेही व्रत जाण. करी तू एकची दीन, मनोरथ पुरविता भगवान. श्री जनार्दन दयाळू, ऐसी ऐकता पितयाची वार्ता. बहुत हर्षभरित ते दुहिता, प्रातःकाळी स्नानार्थ तत्वता. नर्मदा तीरी पातली, संकल्पयुक्त स्नान सारुनी. परतली स्वग्रहा कामिनी, मग सत्पात्र विप्र बोलावनी. बैसे भामिनी पूजे ते, त्रीणी दशक देख. आपुप केले सुरेख, घृतसहित शर्करा मिश्रित. कास्य पात्री संपादी, कुंभकट स्थापुनिया. पूजन करी लवलाह्या, चित्ती भावार्थ धरुनिया. विप्रवर्या अर्पितसे, दक्षिणे सहित वस्त्र अलंकार. द्विजा पूजिते सुंदरा, मग मौन्य करुनी. नक्त विचारा सर्वेश्वरा भजतसे. स्वपंक्ती विप्र भोजना, सारिती झाली ते ललना. प्रातःकाळी उद्यापना, पिता जाण करवितसे. षडरस अन्ने निपजवुनी, घृतपाचित पायस्सानी. द्विजा वैसवन भोजनी, दक्षिणादानी विधियुक्त. यथा काळे फळे आणुनी, ब्राह्मणा ते अर्पी दक्षिणादनी. ओटीवरून सुवासिनी, नमस्कारुनी बोळवित. ऐसे उद्यापन करुनी, भावार्थ फळे प्रसन्न. शूळपाणी विमान आले स्वर्गावनी. शिवगणी मंडित पै, घंटारव होता अपार. माझी शिवगणा आणि किन्नर, वाद्ये वाजती अपार. सुरवर तटस्थ ठेले, ऐसे विमान उतरता. भूतळी दिव्य रूप केली ते बाळी. सर्व देखता उद्धरोनी गेली, आश्चर्य सकळी पै केले. म्हणती एकदिनीचा व्रत प्रभाव, तत्काळ उद्धरली पहा हो. ऐसा कृपाळू लक्ष्मीना हो, लीला लाघवो दाखवितसे. असो ते विप्रसूता, शिवाजवळी नेली तत्वता. एरी चरणी ठेवून माथा, विश्वनाथा नमियले. नमस्कारून पार्वती ते, स्तुतिवादे प्रवर्ते. स्तवनाते जोडुनिया बद्ध असते. मुखी गर्जे नामघोष. जय शंकर सदाशिवा, कर्पूर गौरा उमाधवा. भक्तवरदायक प्रिय माधवा, सोडविले भवापासुनी. म्हणे उदारा त्रिनयना, कंठवांगधरा व्याळभूषणा. वृषभध्वजा भक्त पाळणा, दानव निक्रंदना दयानिधे. मी तव मतिमंद अपराधी, कृपासागर तू दयानिधी. देऊन पूर्ण कृपा औषधी, भववयवाधी निवारिली. ऐसा स्तुतिवाद करुनी, मस्तक ठेविला शिवचरणी. संतोषयुक्त झाली भवानी, देखून नयनी ती येते. निरखून पाहे भवानी, तव कुंकुमहीन वदनी. म्हणे दवरहित हे कामिनी, जाणविले मनी जन्मगन्माते. मग आश्वासुनी ती येते, सन्निध बैसविली निरुते. नाना उपभोग सयोचिते, पूर्वी ती येते भवानी. ऐसे लोटले कित्येक दिवस,
तव एके दिवशी श्रीनिवास शिवभेटीस नयास कैलासा पै आले. नमुनिया कैलास राणा येरा येर करुणी हास्यवदना देऊनिया अभ्युत्थाना रमा रमणा बैसविले. स्वागत पुसोनी सकळ वाराणसी चालले तात्काळ. विमानारूढ ते वेळे भवानी सहित निघाले. सवे घेतली मेधावती काशीपुरी पावला त्वरित गती. अनुपम्य रचना तये स्थिती देखून मनी आनंद. म्हणून आनंदवन म्हणती अमृतवाहिनी भागीरथी. जे त्रिपथगामिनी विख्याती जन तरती बिंदुमात्रे. जे तेथे वास्तव्य नीलकंठ करिता झाला वरिष्ठ. केशवराज दैवत श्रेष्ठ स्थापी नीलकंठ आदरे. तव तेथे अकस्मात मेधावती देखती झाली पार्वती. खेदकिन्न वैधवसती म्लान वदने देखिली. मग प्रार्थुनी विश्वनाथा म्हणे हे सती वैधव्य व्यथा. नसाहेची सर्वता निवारी कृपावंता हे. भोळा उदार कर्पूर गौर देता झाला अक्षयीवर. अक्षयी सौभाग्य अपार होऊ शंकर बोलिला. तैपासुनी नाम जाण मंगळा गौरी ठेवी त्रिनयन. दिधले अक्षयी भुवन स्थापिली जाण वारणशिये. तैपासुनी नाम विख्यात म्हणती मंगळा गौरी सत्य. जनयात्रेसी जाती नित्य घेई दर्शन आदरे. इतर देशीचे यात्रिकरी जाती ते नमिती मंगळा गौरी. हे प्रचिती अद्यापवरी सर्वत्र नेत्री देखती. ऐसी ते मेधावती विप्रदुहिता एकदिनी व्रत आचरता. वैधव्याची निवारून व्यथा अक्षयी सौभाग्यता ते झाली. ऐसे हे मलमहात्म्य जाण लक्ष्मी ते सांगे जनार्दन. तेची प्राकृत भाषा श्रोते सज्जन करौत श्रवण आदरे. शास्त्र प्रचिती साक्षीभूत मनी धरून शुद्ध भावार्थ. भावे आचरावे हे व्रत सर्व आघात न सोहे. शिवपुराणीची हे कथा पद्यपुराणी असे तत्वता. तेची प्राकृत भाषे तुम्हाता श्रवणपंथा निवेदिली. तया मंगळा गौरीचे दर्शन मंगळ होती सर्वही जण. शंकर गौरी तुष्टमान होय कल्याण सर्वाठाई. तरी नर अथवा नारी बाळ अथवा वृद्ध सौंदरी. लाभसारिका सर्वापरी व्रत निर्धारी आचरता. इति श्री मलमहात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत. मनोहर सुत विरचित अष्टादशोऽध्याया गोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.